नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तर आपण पाहणार आहोत ह्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये झालेला पेपर, वाशिम जिल्ह्याचा पेपर, त्यामधील अंकगणिताचे सोप्या भाषेत विश्लेषण आपण बघणार आहोत. वाशिम जिल्ह्यामध्ये अंकगणिताचे ह्या वर्षी एकूण 27 प्रश्न आले होते आणि त्यातल्या त्यात काही जे प्रश्न होते भूमितीचे ते नवीन प्रश्न होते. तर त्याचे सोप्या भाषेत आपण विश्लेषण बघणार आहोत. चला करायची सुरुवात. पहिला प्रश्न बघा, विधान 15 हा अभाज्य संख्या आहे. हे विधान कसं आहे? खरं आहे की खोटं आहे? अभाज्य म्हणजेच काय? तर अभाज्य म्हणजे भाग न जाणारी, म्हणजेच काय? मूळ संख्या. मग 15 ही मूळ संख्या आहे का? तर नाही, कारण 15 ला 3 ने आणि 5 ने भाग जातो, म्हणून हे विधान कसं आहे? तर खोटं आहे. अभाज्य संख्या नाही, ती भाज्य संख्या आहे, भाग जाणारी संख्या आहे, मूळ संख्या नाही, म्हणून हे विधान कसं आहे? खोटं आहे. पुढचा प्रश्न, विहिरीत 20 पायऱ्या आहेत, एक बेडूक प्रत्येक वेळी 3 पायऱ्या वर चढतो आणि 2 पायऱ्या खाली घसरतो, तर बेडूक कितव्या उडीमध्ये विहिरीच्या बाहेर पोहोचेल? अशा प्रकारचा प्रश्न आला तर हा प्रश्न आहे खांब आणि माकड त्याप्रमाणे. एकूण किती मीटरचा आहे? किती पायऱ्या आहेत? 20 पायऱ्या आहेत. पहिल्या उडीत किती पायऱ्या चढतो? 3. ते मायनस करा, किती राहिलं? 17. हे जे 3 पायऱ्या आहेत ही असणार त्याची शेवटची उडी. ही असणार शेवटची उडी. आता शेवटची उडी सोडून त्याला किती मीटर जायचंय? किती पायऱ्या जायच्या? 17 पायऱ्या. आता या ठिकाणी एका उडीमध्ये तो 3 पायऱ्या चढतो, 2 पायऱ्या घसरतो, म्हणजे एका उडीमध्ये तो एकच पायरी चढतो. एका उडीमध्ये किती पायरी चढतो? तो एकच पायरी चढतो. मग त्याला 17 पायऱ्या चढायला किती वेळ लागेल? 17 मिनिट. 17 पायऱ्या चढायला किती वेळ लागणार? तर 17 मिनिट लागतील. आणि हा शेवटचा 1 मिनिट, म्हणजे असे टोटल 18 मिनिटं लागतील. 17 मिनिटात तो 17 पायऱ्या चढून जाईल आणि 18व्या मिनिटात 3 पायऱ्या चढल आणि बाहेर जाईल. म्हणजे त्याला एकूण किती वेळ लागणार आहे? तर 18 मिनिट किंवा 18 उडी लागणार. इथं मिनिट नाही म्हणता येणार, उडीमध्ये. अठरा उडीमध्ये तो विहिरीच्या बाहेर येईल. क्लिअर? पुढचा प्रश्न, x वर्ग अधिक 1 बरोबर 0 याचे वास्तव मुळे किती? आता वास्तव मुळे म्हणजे त्याची किंमत किती? मग आता x वर्ग अधिक 1 बरोबर 0 असेल तर हा अधिक 1 तिकडे गेल्यावर काय होणार? वजा 1. x वर्ग बरोबर वजा 1. x वर्ग बरोबर वजा 1. वर्ग संख्या कधीही वजा नसते, मायनस मध्ये नसते. बघा, वर्ग म्हणजेच काय? त्याच संख्येशी त्याच संख्येचा गुणाकार. म्हणजे बघा, जर समजा वजा 2 असेल, त्याचा वर्ग जरी केला तरी वजा 2 गुणिले वजा 2 अधिक 4 होतो. म्हणजे वर्ग संख्या नेहमी धन असते, परंतु इथं सांगितलंय वर्ग संख्या वजा 1, म्हणजे ही संख्या कशी असणार? अस्तित्वात नाही. किंवा वर्गमुळात, आता ह्याचं x वर्गाचं वर्गमूळ काय येणार? x, आणि ह्याचं वर्गमूळ वर्गमुळात वजा 1, वर्गमुळात वजा 1, म्हणजे ही संख्या अवास्तव आहे. ही संख्या कशी आहे? अवास्तव. म्हणजे ती संख्या अस्तित्वात नाही. वर्गमुळात वजा चिन्ह आलं तर ते संख्या अस्तित्वात नाही, अवास्तव संख्या. क्लिअर? समजलंय? पुढचा प्रश्न बघा, जर a बरोबर 1 2 3 आणि b बरोबर 2 3 4 तर a, आता ह्याला म्हणतात संच. आता हा संच आहे, हा जो संच आहे याचा अर्थ ह्या a आणि b संचामधील कॉमन संख्या
ए आणि बी मध्ये बघा, ए मध्ये 1 आहे, बी मध्ये नाहीये. कळलं? बी मध्ये 2 आहे, ए मध्ये 2 आहे, बी मध्ये 2, ए मध्ये 3 आहे, बी मध्ये 3. म्हणजे ह्याचा अर्थ 2 आणि 3 ह्या कॉमन संख्या आहेत. ऑप्शन नंबर 1 येणार इथं. आणि हे असं चिन्ह असतं, याचा अर्थ सामायिक नसणारे, कॉमन नसणारे, ह्याचा अर्थ काय असतो? सामायिक असणारे संख्यांचे संच. आणि ह्याचा अर्थ असतो सामायिक नसणारे संख्यांचा संच. समजलं का सगळ्यांना? ह्याचा अर्थ सामायिक आणि ह्याचा अर्थ असामायिक. काही जणांना ह्याचा अर्थ माहिती नाही, उलट पालटच सांगतात. कळलं का? त्यांना वाटतं ह्याचं युनियन म्हणजे सामायिक, तर ह्याचा अर्थ असामायिक संख्यांचा संच आणि ह्याचा अर्थ सामायिक संख्यांचा संच. काहींना अर्थ माहिती नसतो, काही पण उलट पुलट चुकीचं सांगतात आणि दुसऱ्यांना बोलतात. ठीक आहे, समजलं ह्याचा अर्थ दोन्ही संख्यांचा? या चिन्हांचा अर्थ कळला? पुढचा प्रश्न, 2 संख्यांचा मसावी 8 आणि लसावी 48 आहे, त्यापैकी एक संख्या 16 असेल तर दुसरी संख्या कोणती? 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी आणि मसावीचा गुणाकार, मग लसावी 48 मसावी 8 भागिले एक संख्या, दुसरी संख्या भेटून जाईल. 16 त्रिक 48, 8 त्रिक 24. म्हणजे दुसरी संख्या कोणती येणार? 24. ऑप्शन नंबर 3. समजलंय? पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणती संख्या अभाज्य आहे? अभाज्य म्हणजेच मगाशीच बघितलं, तर अभाज्य म्हणजे मूळ संख्या. कोणती संख्या मूळ संख्या आहे? तर 17 ही संख्या मूळ आहे. 15, 21 आणि 25 या संख्या कशा आहेत? तर ह्या संयुक्त संख्या आहेत. कळले? 17 ही मूळ संख्या आहे. पुढचा प्रश्न, 144 चे अवयवीकरण करा. अवयवीकरण म्हणजेच काय? तर त्यांचा घातांकाच्या स्वरूपात मांडणी करणे. मग आता 144, आता इथं 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9, 4 9 36, 144 येते का? नाही, हा पर्याय चुकीचा आहे. आता इथं 2चा चौथा घात, 2चा घन 8, 2चा चौथा घात 16 आणि 3चा वर्ग 9, 16 9 144 येतं. मग ह्या 144 चा अवयव काय येणार? 2चा चौथा घात गुणिले 3चा वर्ग, म्हणजे ऑप्शन नंबर 2 येईल या ठिकाणी. समजलं? ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, px बरोबर 2x वजा 5 अधिक 6 यामध्ये p बरोबर 2 म्हणजे p ची किंमत 2 असताना या समीकरणाचं उत्तर काय येईल? जिथं जिथं p दिसतोय तिथं तिथं 2 टाकायचं. म्हणजेच काय करणार इथं? 2x वजा 5x अधिक 6, 2 कंसात x म्हणजेच 2, x ची किंमत 2 वजा 5 गुणिले x ची किंमत 2 अधिक 6, 2 दुणे 4 वजा 5 गुणिले 2 वजा 10 अधिक 6, 6 आणि 4 10, 10 वजा 10 किती आलं उत्तर? 0. 10 तून 10 गेले 0. ह्याचं उत्तर किती येणार? 0. ऑप्शन नंबर 1. क्लिअर? पुढचा प्रश्न, आता या ठिकाणी सेम आहे. 2x अधिक 3 हा कोणत्या प्रकारचं बहुपद आहे? कोणत्या प्रकारचं बहुपद आहे? आता यामध्ये तुम्हाला त्रिघात म्हणजेच काय? ज्याचा घातांक 3 आहे. द्विघात म्हणजेच काय? ज्याचा घातांक 2 आहे. रेषीय ह्याचा अर्थ ज्याचा घातांक 1 आहे. आणि स्थिरांक म्हणजे काय? फक्त संख्या. फक्त संख्या त्याला म्हणतात स्थिरांक. कळलं? तर बघा, स्थिरांक म्हणजे कोणतीही संख्या 10 असेल, 100 असेल, 49 असेल, तर ह्याला म्हणतात स्थिरांक. रेषीय म्हणजेच काय? ज्याचा घातांक 1 म्हणजेच काय? 4x, 3x, मग 3x अधिक 2. जे संख्याचा घातांक 1 आहे त्याला म्हणतात रेषीय. तो घातांक लिहित नाही आपण,
पण आपण असं समजतो की त्याचा घातांक 1 आहे म्हणजे डायरेक्ट ती संख्या चलाच्या सोबत, त्याला म्हणतात रेषीय पद, रेषीय बहुपद. आता द्विघात, द्विघात म्हणजे काय, ज्याचा घातांक 2 आहे, म्हणजेच 3x वर्ग अधिक 4x अधिक 5, तर ह्याला म्हणणार द्विघातांक, द्विघात बहुपद. त्रिघात, त्रिघातचा अर्थ ज्याचा घातांक 3 आहे, म्हणजेच 4x चा घन अधिक 4x अधिक 3x वर्ग, ज्याचा घातांक 3 आहे त्याला म्हणतात त्रिघात बहुपद. क्लिअर, समजलं? मग हे कोणतं पद आहे, तर हे आहे रेषीय बहुपद, हे आहे रेषीय बहुपद. क्लिअर, 2x अधिक 3, 2x चा घातांक इथं 1 आहे. पुढे बघा, 2x वर्ग अधिक 3x वजा 2 बरोबर 0, याचे मूळ x बरोबर 1/2 असेल तर दुसरे मूळ किती? आता मूळ म्हणजे काय, त्याचे अवयव. एक अवयव आहे 1/2, तर दुसरा अवयव कोणता? आता या बहुपदीचे अवयव पाडायचे असेल तर बघा, 2x वर्ग अधिक 3x वजा 2 बरोबर 0, मधल्या पदा इतकी बेरीज आली पाहिजे आणि शेवटच्या पदा इतका गुणाकार. आता जे पहिलं पद आहे त्याला जर तिथं सहगुणक असेल तर त्या सहगुणकाने शेवटच्या संख्येला गुणायचं, म्हणजेच अधिक 2 गुणिले वजा 2 काय होणार, वजा 4. म्हणजे ज्या संख्येचा गुणाकार वजा 4, वजा 4 गुणाकार आणि बेरीज 3 आली पाहिजे, बेरीज अधिक 3, अधिक 3 काय आली पाहिजे, बेरीज. तर अशा दोन संख्या कोणत्या? याची फोड अशी करायची का बेरीज अधिक 3 आली पाहिजे आणि गुणाकार वजा 4. तर अशा संख्या कोणत्या? तर बघा, ह्याची फोड कशी होणार, तर अधिक 4 आणि वजा 1 x. बघा, ह्यांची जर बेरीज केली अधिक 4 वजा 1 तर काय येणार, फक्त 3. 4तून 1 गेला 3, बेरीज येते 3. आणि गुणाकार केला 4 गुणिले वजा 1 तर गुणाकार काय येणार, वजा 4. कळले? मग आता लिहून टाका, 2x वर्ग अधिक 4x वजा 1x वजा 2 बरोबर 0. मग यामधून कॉमन काढला 2x, मग कंसात राहिलं फक्त x अधिक 2. याच्यामधून कॉमन काढला वजा 1, मग कंसात काय राहणार, x अधिक 2, कारण वजा 1 भागिले वजा 2 काय येणार, अधिक 2. कळलं? मग आता हा x अधिक 2 कॉमन समान आहे दुसऱ्या कंसात 2x वजा 1, मग x अधिक 2 बरोबर 0, म्हणजे x बरोबर काय येणार, वजा 2. हे झालं एक अवयव, एक पद. दुसरं पद काय येणार, मग 2x वजा 1 बरोबर 0, मग 2x बरोबर 1. हा 2 काय आहे, x ला गुणिले तिकडे गेल्यावर भागिले, म्हणजेच x बरोबर 1/2. मग 1/2 त्यांनी एक अवयव दिलाय, मग दुसरा अवयव कोणता येणार, वजा 2. दुसरा अवयव येणार या ठिकाणी वजा 2, ऑप्शन नंबर 2. समजलं का? क्लिअर? अवयव कसे पडायचे कळलं? पुढचा प्रश्न बघा, एका संख्येच्या तिपटीला 57 मिळवल्यास 123 होते, तर ती संख्या कोणती? तुम्हाला ती संख्या काढायची असेल तर शेवटून उत्तराकडून सुरुवात करायची, क्रिया उलट करायची. मग उत्तर किती आलं, 123. 123 कधी आलं, 57 मिळवल्यावर. मग 57 मायनस करा, उलट करा, प्लस असेल तर मायनस. 13तून 7 गेले 6, एखादचा 12तून 6 गेले 6. हे 66 कधी येतं, तर 66 तिप्पट केल्यावर. तिप्पटचं व्यस्त काय होणार, 1/3 पट. 3 दुने 6, 3 दुने 6 किती आलं, 22. हे 22 असणार ती संख्या. ती संख्या काढायची असेल शेवटून उत्तराकडून सुरुवात आणि क्रिया काय करायची, उलट क्रिया करायची. बघा, 22 ती संख्या घेतली, 22 चे तिप्पट 66, 66 मध्ये 57 मिळाले,
123 आलं. क्लिअर? पुढचा प्रश्न, एका अंकगणितीय श्रेणीमध्ये a बरोबर 5, d बरोबर 3 आणि n बरोबर 10 असेल तर nवे पद कितवं किंवा 10वे पद कोणतं? आता a म्हणजे काय, d म्हणजे काय, n म्हणजे काय? तर a म्हणजे पहिले पद, d म्हणजे त्यांच्यामधील फरक आणि n म्हणजे तितकं पद काढायचं आपल्याला, शेवटचं पद. n म्हणजे शेवटचं पद. मग आपल्याला 10वं पद काढायचंय. 10वं पद काढायचं असेल तर पहिलं पद आपलं श्रेणी अंकगणितीय असेल तर पहिलं पद अधिक शेवटचं पद 10वं आहे, 10 मधून 1 गेला, राहिले 9 पद गुणिले त्यांच्यामधील फरक कितीचा आहे, 3चा. 5 अधिक 9 त्रिक 27, 27 3 30 आणि 2 32. 10वं पद कोणतं येणार, तर 10वं पद येणार 32. 10व्या पदाची संख्या येणार 32, ऑप्शन नंबर 4. क्लिअर? पुढचा प्रश्न, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक असं 20 पर्यंतची बेरीज. दिलेल्या संख्या कशा आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. मग 1 पासून सुरुवात होत असेल तर नैसर्गिक संख्यांची बेरीज शेवटची संख्या गुणिले पुढील संख्या भागिले 2. कळलं? बेक बे बेधाय 20, 10 गुणिले 21 किती झाले, 210. म्हणजे ह्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार, 210, ऑप्शन नंबर 3. क्लिअर? समजलं का? पुढचा प्रश्न, जर साइन थिटा बरोबर 4/5 असेल तर कॉस थिटा बरोबर किती? त्रिकोणमितीवरचा हा एक नवीन प्रकारचा प्रश्न, आतापर्यंत कधीही आला नव्हता पोलीस भरतीला, फर्स्ट टाइम आला. आता फर्स्ट टाइम आल्यामुळं कोणालाच जमला नसेल तो, ज्याचं उत्तर बरोबर आलं असेल त्याचा काहीतरी तुक्का असेल किंवा काही असे ठराविकच 1-2-4% असेल त्यांनाच माहिती असेल हे कसं सोडवायचं. बाकी सर्वसामान्य 90% पेक्षा जास्त मुलांना तर माहितीच नसेल हा प्रश्न नेमका काय आहे, कसं सोडवायचं. तर ह्याची काही कन्सेप्ट आहेत. तर बघा, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा यांची जी बेरीज आहे, यांची बेरीज किती येते, 1 येते. इथपर्यंत क्लिअर? पण आपल्याला साइन थिटाची किंमत दिली 4/5, पण आपल्याला पाहिजे त्याचा वर्ग, अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत आपली येऊन जाईल, ह्या दोघांची बेरीज किती येते, 1. मग 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता हा इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होणार, म्हणजेच कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 16/25. 25 एके 25, 25 मधून 1 गेले, 25 मधून 16 गेले किती राहिले, 9, 9/25 कॉस वर्ग थिटा. आपल्याला फक्त कॉस थिटाची किंमत काढायची. मग आपण ह्याचं वर्गमूळ घेतो, कॉस थिटा. मग ह्याचं पण वर्गमूळ घेतलं, 9चं वर्गमूळ 3, 25चं वर्गमूळ 5. मग कॉस थिटाची किंमत किती येणार, 3/5. कॉस थिटाची किंमत किती येणार, 3/5. समजलं? ऑप्शन नंबर 1. बघा, हे काय सांगितलं होतं मी, ह्याचा वर्ग केला तर त्यांची बेरीज 1 येते. कळलं? या वर्गांची बेरीज किती येते, 1 येते. समजलंय? क्लिअर? बघा ना, आता हेच उदाहरण, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा यांची बेरीज 1 येते. आता साइन वर्ग थिटाची किंमत किती आली, 4/5 चा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत आपण काढली, किती आली, 3/5 कंसाचा वर्ग. ह्याचं उत्तर 1 यायला पाहिजे. बघा, 4चा वर्ग 16,
छेद 5 चा वर्ग 25 अधिक 3 चा वर्ग 9 छेद 5 चा वर्ग 25. दोघांचा छेद समान आहे, छेद किती येणार 25च. मग छेद समान असेल तर अंशांची बेरीज 16 9 किती झालं 25. आलं का उत्तर 1. उत्तर 1 कधी येतं? साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा या दोघांची बेरीज केली तर उत्तर नेहमी 1 येतं. आता पटलं असेल, आता समजलं असेल, कळलं? तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता अशा प्रकारचे प्रश्न कधी आलेच नव्हते, त्यामुळे ह्या टॉपिकचा जास्त कोणी विचार केलाच नव्हता. पण पहिल्यांदाच या टॉपिकचे अशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न या जिल्ह्यामध्ये आले होते. वाशिम जिल्हा, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, उंची 30 मीटर आणि कोन 60 अंश असेल तर सावलीची लांबी किती? आकृती काटकोन त्रिकोण. तर हा पण एक वेगळ्या प्रकारचा नवीन प्रकारचा प्रश्न म्हणता येईल. हा पण अशा प्रकारचा प्रश्न पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत तरी कुठेच विचारला नव्हता, फर्स्ट टाइम इकडे आलेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा साइन कॉस थिटा याचाच पर्याय निवडायचा आहे. तर कधीही उंची, आता इथं जर कोण हा उन्नत कोण असेल, मग उन्नत म्हणजे वरती, अवनत म्हणजे खाली, तर अशा प्रकारचा कोण होत असेल आणि तो जर कोण 60 अंशाचा असेल, ह्याचाच अर्थ काय tan 60. tan 60 अंश. आता tan 60 अंश, tan 60 अंश म्हणजेच किती? तर tan 60 अंश म्हणजेच वर्गमुळात 3/3. वर्गमुळात 3/3. मग आता तुम्हाला काढायची आहे त्या सावलीची लांबी. सावलीची लांबी काढायची. आता इथं काटकोन त्रिकोण आहे, त्यांनी म्हटलं तो काटकोन त्रिकोण आहे, समजलं? आता उंची आहे इथं 30 मीटर, ठीक आहे. आणि हा जो कोण आहे, जो खालचा कोण आहे, हा किती आहे 60 अंश. मग हा 90 अंश आहे. मग हा किती असणार 30 अंश. पण त्या ठिकाणी फक्त उंची दिली आणि तुम्हाला ही लांबी काढायची आहे. सावली कुठपर्यंत पडल बघा, इथून ही एवढी अशी सावली पडल, तर ती सावली कुठपर्यंत पडल हे सूत्र काय आहे? तर जी उंची आहे ती उंची गुणिले tan 60 अंश. मग उंची किती दिली 30, tan 60 अंश 60 अंश म्हणजेच काय वर्गमुळात 3/3. 3 ने भाग दिला, 3 10 30, म्हणजे सावली किती पडणार आहे तर 10 वर्गमुळात 3 मीटर. सावली किती पडणार 10 वर्गमुळात 3 मीटर. ऑप्शन नंबर 2. कळलं? तर हा एक नवीन प्रकारचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला tan 60 चा वापर करावा लागेल. tan 60 म्हणजेच वर्गमुळात 3/3. क्लिअर? पुढचा प्रश्न, बाह्य बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात? आकृती वर्तुळाने बाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका किती? बघा, समजा हा एक वर्तुळ आहे, तर ह्या वर्तुळाच्या बाहेर कुठं पण समजा इथं बिंदू आहे, या बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करणारा, बाहेरील अंगास स्पर्श करणारे किती स्पर्शिका काढता येतील? तर 2च स्पर्शिका काढता येतील. 2 पेक्षा जास्त काढता येईल का? तर अजिबात नाही. 2च ठिकाणी स्पर्श करेल, मधून तर जाणार नाही. राहिलं काय? स्पर्शिका म्हटल्यावर सरळ येणार, ती काय अशी वाकडी तिकडे कुठून काय जाता येईल का? नाही. तर वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून स्पर्शिका फक्त 2च काढता येईल, ज्या वर्तुळाच्या बाह्य अंगास किंवा वर्तुळाच्या बाहेरून स्पर्श करतात. क्लिअर? पुढचा प्रश्न, r बरोबर 7 सेंटीमीटर आणि h बरोबर 10 सेंटीमीटर च्या दंडगोलाचे घनफळ किती? आता दंडगोल म्हणजे इथं दिलेलं पण आहे बघा, सिलेंडर. दंडगोल म्हणजे काय? गोल आणि उंच. मग गोल, गोल म्हटलं, वर्तुळ, वर्तुळ म्हटलं तर काय सूत्र आहे? पाय r वर्ग, आणि उंच म्हटल्यावर काय h. म्हणजेच दंडगोलाचे घनफळ, दंडगोलाचे
घनफळ. काय सूत्र येणार? पाय आर वर्ग एच. मग पायची किंमत 22/7 गुणिले आर त्रिज्या. त्रिज्या किती आहे? 7. 7 गुणिले 7 गुणिले उंची किती आहे? 10. 7 ला 7 गेले. 22 गुणिले 7 154 गुणिले 10 म्हणजे 10. म्हणजेच घनफळ काय येणार? 1540 सेंटीमीटर घन येणार. घन 1540 सेंटीमीटर घन किंवा घन सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1 येणार. क्लिअर? समजला? पुढचा प्रश्न. डी बरोबर 42 गोलाचे पृष्ठफळ किती? आता गोल आणि वर्तुळ मध्ये फरक आहे, कन्फ्यूज होऊ नका. वर्तुळ म्हणजे फक्त असा गोल आकार, परंतु गोल म्हणजे भरीव गोळा. जो तुम्ही गोळा फेकता ना त्याला म्हणतात गोल. तो पूर्ण भरीव असतो. मग त्या गोलाचे पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे 4πr वर्ग. मग 4 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग. आर म्हणजे त्रिज्या, पण इथं दिलंय डी. डी म्हणजे व्यास. व्यास किती दिलाय? 42. व्यास काय असतो? त्रिज्येच्या दुप्पट. म्हणजे त्रिज्या काय असते? निमपट. म्हणजे त्रिज्या काय येणार? 21. म्हणजे 21 गुणिले 21. भाग दिला 7 एके 7 7 त्रिक 21. आता सगळ्यांचा करा गुणाकार. 22 चोक 88 21 त्रिक 63. 63 गुणिले 88. 8 त्रिक 24 8 सक 48 8 त्रिक 24 8 आणि 4 12 आणि 2 14 4 2 6 आणि 1 7 4 लिहिलं 7 चे 8 7 8 सक 48 2 50 50 आणि 5 55. म्हणजेच किती येणार आहे? 5544. 5544 पृष्ठफळ म्हणजेच काय येणार इथं तुमचं? सेंटीमीटर वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर. 5544 सेंटीमीटर वर्ग. क्लिअर? समजलंय? तर हे काही भूमितीचे प्रश्न होते. हे काही जास्त अवघड नव्हते, पण जे 2 होते मगाचे ते नवीनच होते. अलग ही लेवल के प्रश्न थे. पुढचा प्रश्न. 52 पत्त्यांतून एक पत्ता काढला, राणी असण्याची संभाव्यता किती? 52 पत्त्यातून एक पत्ता काढला, एकूण किती शक्यता आहेत? 52. त्यापैकी एक राणी काढली. आता राणी किती असणार आहे? तर पत्त्यामध्ये 4 कलरचे असणार. 4 कलरचे काय असतात पत्ते? लाल रंगाचे 2 स्टार आणि बदाम, काळ्या रंगाचे 2 इस्पिक आणि किलवर. म्हणजे राणी 4ही प्रकारात असणार. म्हणजे राणींची संख्या किती झाली? 4. मग 4 एके 4 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 1/13 एवढी संभाव्यता येईल. राणी येण्याची संभाव्यता 1/13. ऑप्शन नंबर 3. क्लिअर? पुढचा प्रश्न. एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे. 15% सवलत दिल्यास विक्री किंमत किती येईल? 15% सवलत दिली. आता हा प्रश्न 2 पद्धतीने सोडू शकता. एकतर पहिली सिंपल बेसिक पद्धत, 800 चे 15% काढा. 2 शून्य कट, 15 × 20. 800 मधून 120 गेले, राहिले किती? 680. म्हणजे 680 रुपयाला विकले असणार. ऑप्शन नंबर 1. 680 रुपयाला विकली, 15% डिस्काउंट. किंवा स्मार्ट पद्धत, 800 चे 15% गेले, राहिले किती? 85%. सरळ विक्री किंमत येईल. 8 पंचे 40, 8 8 64 आणि 4 68. 680 रुपये विक्री किंमत. जी सूट होती, डिस्काउंट होतं, ती सोडून राहिलेली काय असणार? विक्री किंमत. कळलं? पुढचा प्रश्न. 5000 रकमेवर 2 वर्षासाठी 10% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज किती? 10% आलं, चक्रवाढ व्याज आलं का? आपली ट्रिक लक्षात ठेवा, गुणोत्तराची ट्रिक. 2 वर्षाचं गुणोत्तर 2:1. 3 वर्षाचं गुणोत्तर जेवढं वर्ष पहिलं ते घ्यायचं, या दोघांची बेरीज शेवटी 1.
आता 2च वर्षाचं आहे, मग गुणोत्तर येणार 2/1. जी रक्कम असेल 10% असेल, पहिला एक शून्य कट, किती राहिले 500, ते पहिल्या गुणोत्तराखाली. नंतर परत एक शून्य कट, किती आले 50, ते दुसऱ्या गुणोत्तराखाली. यांचा गुणाकार करून बेरीज करा. 500 दुने 1000 आणि 50 एके 50. बेरीज केली किती आले 1050. हे एवढंच असणार त्याचं चक्रवाढ व्याजाने 1050 रुपये एवढा असणार चक्रवाढ व्याज. कळलं? क्लिअर? पुढचा प्रश्न, 10,201 चे वर्गमूळ. 10,201 चे वर्गमूळ शेवटी 1 आहे, तर त्याचा वर्गमुळातला शेवटचा अंक 1 असेल किंवा 9 असेल. वर्गमूळ काढताना शेवटचे 2 अंक सोडले, राहिलेली संख्या 102. 102 मधून जवळपास जाणारा वर्गसंख्या 100. 100चं वर्गमूळ 10, म्हणजे ती संख्या एकतर 101 असेल किंवा 109. आता ऑप्शन मध्ये दोन्ही पण आहेत. मग कन्फर्म करण्यासाठी आपण 105चा वर्ग काढू शकतो. 5 आहे शेवटी 25. 5 सोडून राहिलेली संख्या 10. 10 गुणिले त्याच्या पुढील संख्या 10 गुणिले 11 110. मग 11,025 पेक्षा ही संख्या 10,201 लहान आहे, म्हणजे हा लहान संख्येचा वर्ग आहे. म्हणजे याचं वर्गमूळ किती येणार 101. याचं वर्गमूळ किती येणार 101. समजलं? क्लिअर? पुढचा प्रश्न, एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आणि 920 रुपयाला विकली तर नफा किती टक्के? 800 रुपयाची वस्तू 920 रुपयाला विकली, मग त्या ठिकाणी 120 रुपये काय झाला निव्वळ नफा. निव्वळ नफा झाला. खरेदी किंमत 800 रुपये, ती 100%, 120 बरोबर किती टक्के? तिरकाच गुणाकार 120 गुणिले 100 भागिले 800. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 8 एके 8, 4 उरले, 8×45. म्हणजेच किती टक्के नफा होणार तर 15% नफा. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी 15% नफा होणार आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, ए ने एखादे काम 10 दिवसात करतो आणि बी तेच काम 15 दिवसात करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सोपा प्रश्न. ए 10 दिवसात करतो आणि बी तेच काम 15 दिवसात करतो. दोघांची काढलेल्या सवी किती आली 30. 10 त्रिक 30, 15 दुने 30. ए दिवसाला 3 खुर्च्या बनवतो, बी दिवसाला 2 खुर्च्या बनवतो. एका दिवसाला दोघांनी मिळून किती खुर्च्या तयार होतील? 5 खुर्च्या तयार होतील. एकूण किती बनवायच्या 30. दिवसाला 5, 30 खुर्च्या बनवायला किती दिवस लागणार? 6 दिवस. 5 सक 30. घाईघाईमध्ये सिली मिस्टेक कशी करतात? काढतात बरोबर 5, पण भाग देताना डोक्यात 5 सक 30, 6च्या ऐवजी 5 दिवस आहेत. ऑप्शन नंबर 2 तिथं टिक करतात. सर्व व्यवस्थित सोडून सर्व काढून उत्तर, पण टिक करताना घाईघाईमध्ये सिली मिस्टेक अशी होते. 5 सक 30 किंवा 6 पंच 30 बोलून टाकतात पटकनी आणि 5 दिवस ऑप्शन आहे त्याला टिक करतात आणि त्यांचा 1 मार्क जातो. म्हणून सांगतो टिक करताना घाई करू नका. व्यवस्थित आपण जे उत्तर काढले, प्रश्नामध्ये काय विचारले हे बघूनच ऑप्शनला टिक करा. योग्य उत्तराला टिक करा. क्लिअर? पुढचा प्रश्न, एक 180 मीटर लांबीची ट्रेन 420 मीटर लांबीच्या पुलावरून 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, तर ट्रेनला पूर्णपणे पूल पार करण्यासाठी किती वेळ लागेल? वेळ काढायचा आहे. मग वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले 18/5. मग अंतराची नेहमी करा बेरीज. 420 आणि 80, 500 आणि 100, 600. वेग किती आहे 54 गुणिले 18/5. 18 त्रिक 54, 3 दुने 6, 2 शून्य, 5 चक 20, 0. जो पण उत्तर येईल ते कशात येणार? सेकंदामध्ये. म्हणजे किती वेळात पार होईल? 40 सेकंदामध्ये. ऑप्शन नंबर 2.
ती रेल्वे तो पूल 40 सेकंदात पार करेल. समजलंय? पुढचा प्रश्न. एखादी बोट स्थिर पाण्यात 12 किलोमीटर प्रति तास वेगाने चालते आणि नदीचा प्रवाह 3 किलोमीटर प्रति तास आहे, तर बोट 15 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यास किती वेळ लागेल? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला 15 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? आता बघा, स्थिर पाण्यात 12 आहे, प्रवाहाचा वेग 3 आहे. प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर प्रवाहाचा वेग प्लस करायचा, विरुद्ध दिशेने जात असेल तर प्रवाहाचा वेग मायनस करायचा, म्हणजेच 9 किलोमीटर प्रति तास. 9 किलोमीटर प्रति तास म्हणजेच 60 मिनिटाला जाते. 9 किलोमीटर म्हणजेच 9000 मीटर. मग आता आपल्याला जायचे 15 किलोमीटर म्हणजे 15,000 मीटर जायला किती वेळ लागेल? मग इथं तिरकस गुणाकार 60 गुणिले 15,000 भागिले 9,000. 1 2 3 शून्य गेले, 1 2 3 शून्य गेले. 3 त्रिक 9, 3 दुने 6 शून्य. 3 एके 3, 3 पाचे 15, 20 पाचे 100 म्हणजे 100 मिनिटे इतका वेळ लागेल. किती वेळ लागणार? 100 मिनिटं. ऑप्शन कसा दिला? 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 1.5 तास. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. 2 तास. 2 तास म्हणजे 120 मिनिटं. शेवट राहिलाय 1 तास 40 मिनिटं. 1 तास 40 मिनिटं म्हणजे 100 मिनिटं. 1 तासाचे 60 मिनिटं आणि वरचे 40 मिनिटं. म्हणजे किती वेळ लागणार 15 किलोमीटर जायला? 100 मिनिटे. याचाच अर्थ 1 तास आणि 40 मिनिटे. समजलंय? क्लिअर? तर आता शेवटचा प्रश्न. एका नळाने टाकी 6 तासात भरली जाऊ शकते आणि दुसऱ्या नळाने ती 9 तासात रिकामी होऊ शकते. जर दोन्ही नळ उघडे असतील तर टाकी भरायला किती वेळ लागेल? दोन्ही नळ उघडे आहेत. एका नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 9 तासात रिकामी होते. दोघांचा काढला लसावी किती आलं? 18. 18 लिटरची टाकी आहे. 6 तासात भरते म्हणजे एका तासाला 3 लिटर पाणी भरतं आणि 9 तासात रिकामी होते म्हणजे एका तासाला 2 लिटर रिकामं होतं. मग एका तासाला 3 लिटर भरतं, 2 लिटर रिकामं होतं म्हणजे एका तासाला 1 लिटर भरलं जातं. एकूण 18 लिटर भरायचे. किती वेळ लागणार? 18 तास लागतील. किती वेळ लागणार आहे? 18 तास. ऑप्शन नंबर 1. समजलं सगळ्यांना? तर अशाच प्रकारे आपण वाशिम जिल्ह्याच्या पेपरचं विश्लेषण अगदी सोप्या भाषेत बघितलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने. जर विश्लेषण आवडलं असेल तर लाईक नक्की करायचे आणि कमेंट करून सांगायचे कसं वाटलं विश्लेषण. चला आज आपण इथे थांबूया. भेटूया नवीन जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.